हॅलो गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 12 जानेवारी 2024. सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो काल निफ्टीची एक्सपायरी होती. सो सर्वांनी बघितलंच असेल कशा प्रकारचे प्राइस ऍक्शन आपल्याला बघायला मिळाले. सो आपल्याला बघायला मिळाले एक फ्लॅट आणि साईडवेज प्राइस ऍक्शन. सो हे साईडवेज प्राइस ऍक्शन का काल आपल्याला इव्हन एक्सपायरी होती तरी बघायला मिळाले, तर याच्या मागे काही कारण असू शकतं. तर ते कारण मला असं वाटतंय की असं असावं की काल जे आहे युएसचा सीपीआय डेटा या ठिकाणी रिलीज होणार होता आणि तर त्यामुळे तर युजली मार्केट जे असतात ते असे काही इव्हेंट्स असतील तर त्या अगोदर थोडंसं साईडवेज ट्रेड करतात आणि ज्यावेळी नंतर इव्हेंट किंवा जो डेटा असतो तो रिलीज होतो त्यानंतर मग जे मुवमेंट आहे ती मार्केटमध्ये येते. सो तसंच मे बी इंडियन मार्केट जे आहेत ते थोडंसं युएस सीपीआय डेटासाठी मे बी वेट करत असतील. ओके. सो येस, जर तुम्ही बघितलं डेली टाइम फ्रेम एक छोटीशी कॅन्डल या ठिकाणी प्रिंट झालेली आहे. आपण अजून सुद्धा त्या ट्रायंगलमध्ये ट्रेड करतो आणि इव्हन जसं आपण डिस्कस केलं होतं प्रिव्हियस इन्साइट्स मध्ये सुद्धा की प्राइस जे आहे ट्रायंगल फॉर्म करते आणि जरी प्राइस खाली गेली तर प्राइस मे बी परत थोडंसं फेक ब्रेकडाऊन करून किंवा फसवून लोकांना वरच जाण्याचे या ठिकाणी चान्सेस आहेत. आणि तुम्ही बघू शकता की प्राइस थोडंसं जो की थोडासा कल आहे तो वरच्या बाजूसच आहे. आणि येस, ही ट्रेड लाईन सुद्धा आपण ड्रॉ करून हे डिस्कस केलं होतं की वेळोवेळी प्राइसने इथे रेजिस्टन्स घेतलाय 3 वेळा. तर काल सुद्धा प्राइसने याच ट्रेड लाईन जवळ रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि फायनली प्राइस जे आहे ते रेजिस्टन्स घेऊन परत रिट्रेस केली आणि परत त्या ट्रेंड लाईन जवळ येऊन या ठिकाणी बंद झाली. आता या ट्रेंड लाईनचं जे काही महत्व आहे ते खूप जास्त वाढलेलं आहे. आता आपल्याला हे बघणं फार महत्वाचं आहे की प्राइस या ट्रेंड लाईनला ब्रेक करते का वरती, आणि जसं प्राइस ब्रेक करेल तर तुमचं जे टार्गेट असणार 21,800 आणि 21,850 हे डेफिनेटली तुम्हाला वरच्या बाजूला या ठिकाणी हे टार्गेट्स मिळणार आहे. सो प्राइस मी असं नक्की तुमच्यासोबत डिस्कस केलं होतं की येत्या काही महिन्यांमध्ये दिवसांमध्ये मे बी आपण मार्केटमध्ये एक चांगला फॉल बघू शकतो, बट त्यापूर्वी प्राइसला थोडंसं एक वरच्या दिशेत मुवमेंट द्यावी लागेल आणि तीच मुवमेंटची तयारी मे बी ही सुरू आहे असं या ठिकाणी थोडंसं दिसून येत आहे. आता यस, काल युएसचा सीपीआय डेटा किंवा इन्फ्लेशन रेट या ठिकाणी रिलीज होणार होता. तर काय झालंय इन्फ्लेशन रेटमध्ये किंवा काय इन्फ्लेशन रेट काय आलेला आहे हे जर बघितलं तर तुम्ही बघू शकता काल जे आहे युएसचं इन्फ्लेशन रेट जे आहे 3.40% आलाय. अपेक्षा होती 3.20% येईल, तर आला ऍक्च्युली 3.40%. आणि प्रिव्हियस मागचा जो डेटा होता तो 3.10% होता. म्हणजे असं दिसतंय की इन्फ्लेशन थोडंसं 0.20%ने या ठिकाणी वाढलं आहे. तर याचं परिणाम युएस मार्केटवरती कसे झालेत मग ते बघा. युएस मार्केट जे आहे ओपन होताच या ठिकाणी थोडंसं खाली यायला, म्हणजे चांगल्या प्रमाणात या ठिकाणी फॉल युएस मार्केट्समध्ये आपल्याला बघायला मिळाला. S&P असेल, डाउजन्स असेल, नॅसडॅक असेल. बट तुम्ही जर बघितलं की या मार्केट्समध्ये डेट जे की इन्फ्लेशन रेट आल्यामुळे फॉल आला, बट फायनली शेवटी मार्केट ज्यावेळी क्लोज होणार होते त्यावेळी त्या अगोदर हे जे मार्केट्स आहेत, हे जे इंडायसेस आहेत परत वर जाऊन क्लोज झालेत. सो हे सर्व रिकवर करून हा फॉल रिकवर करून वर येऊन क्लोज झालेत आणि फार स्ट्रॉंग रिॲक्ट केल्यासारखं या मार्केट्सने आपल्याला या ठिकाणी दिसतंय. सो येस, जे आहे जो डेटा आलाय त्याला कुठेतरी फॅक्टर इन केल्यासारखं युएस मार्केट्समध्ये आपल्याला दिसून येत आहे. सो जो इन्फ्लेशन जरी वाढला असेल तर सध्या या पॉईंट ऑफ टाइमला मार्केट थोडंसं स्ट्रॉंग या ठिकाणी ऍक्ट करत आहे हे आपल्याला समजतंय. सो अशाच प्रकारे आपलं मार्केट सुद्धा रिॲक्ट करू शकतं का, कारण त्याचं असं आहे की आपला सुद्धा आज इन्फ्लेशन रेट या ठिकाणी येणार आहे 5:30 वाजता. सो तुम्ही बघू शकता की 12 जानेवारी 5:30 वाजता इन्फ्लेशन रेट इंडिया, सो आपला इंडियाचा इन्फ्लेशन रेट येणार आहे. तर अपेक्षा किती आहे 5.87% येऊ शकतो आणि पूर्वीचा डेटा किती होता 5.55%. सो आपला सुद्धा इन्फ्लेशन या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. तर आता ह्या गोष्टीमुळे होईल काय, तर वोलॅटिलिटी वाढू शकते मार्केटमध्ये. सध्या वोलॅटिलिटी 12च्या आसपास आहे, नॉर्मल आहे, ती वोलॅटिलिटी वाढू शकते आणि ऑलरेडी आपण एक साईडवेज एक फ्लॅट रेंजमध्ये ट्रेड करतोय आणि अशा फ्लॅट रेंजमध्ये वोलॅटिलिटी वाढणं नक्की साहजिक आहे आणि याचाच जे काही फायदा आहे ऑप्शन सेलर्स या ठिकाणी घेत असतात. ओके. सो सध्या जर बघितलं गिफ्ट निफ्टी ट्रेड करते 21,721 जे आपल्याला सजेस्ट करते छोटासा गॅप अप. सो आज आपण एक फ्लॅट टू स्मॉल गॅप अप सोबत या ठिकाणी ओपन करू शकतो, म्हणजे जिथे काल किंमत बंद झाली त्याच्या जवळच किंवा थोडंसं गॅप अप सोबत आज आपण इथे ओपन करू शकतो. तर कशा प्रकारे प्लॅन करायचं तर चला बघूया. सो बघा, जर प्राइस इथेच कुठे ओपन झाली आहे फ्लॅट आणि तुम्हाला दिसते की प्राइस 21,720 किंवा 725 या लेवलच्या वर जसं प्राइसने क्लोज दिला, क्लोज म्हणजे काय प्राइस बंद झाली पाहिजे या लेवलच्या वर,
तर नक्कीच तुम्हाला 21,800 आणि त्यानंतर 21,850 जे दोन टार्गेट्स या ठिकाणी वरच्या दिशेत मिळू शकतात. सो पहिलं टार्गेट आहे 21,800 आणि दुसरं आहे 21,850 असे दोन टार्गेट्स तुम्हाला वरच्या दिशेत नक्की मिळतील. तर प्राइस थोडंसं ना तुम्हाला भीती पण दाखवू शकते किंवा थोडेसे व्होलॅटिलिटी वाढल्यामुळे जसं की आपलं इन्फ्लेशन रेट येणार आहे तर त्याच्या अगोदर प्राइस जर थोडंसं साईडवेज राहण्याचा प्रयत्न केला तर असं सुद्धा होऊ शकतं की प्राइस जे आहे इथे ओपन झाली आणि असं फ्लॅटच ट्रेड करत आहे प्राइस असं. ओके, जर जेवढं प्राइस इथे साईडवेज ट्रेड करेल ह्या ट्रेंड लाईन जवळ किंवा ट्रेंड लाईनच्या खाली तेवढे जास्त चान्सेस आहेत की हा ब्रेकआउट तेवढाच पॉवरफुल असेल. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ओके, दुसरी गोष्ट, जर प्राइस ब्रेकआउट करून सुद्धा तुम्हाला असं दिसू शकतं की प्राइस वर जाते परत एक रिट्रेसमेंट वर जाते रिट्रेसमेंट, सो तुमचा पेशन्स फार टेस्ट करेल. बट याला सोडायचं नाहीये. जर ब्रेक केलं तर 21,800 पर्यंत कमीत कमी तरी तुम्हाला होल्ड करायचं आहे. 21,850 सुद्धा हे टार्गेट तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. दुसरे चान्सेस काय, प्रोबॅबिलिटी काय होऊ शकते, तर प्राइस जे आहे ते ओपन होऊन सरळ खाली येऊ शकते. सो जर खाली येऊन जर हा कालचा डेचा लो जर प्राइसने ब्रेक केला तर माझं असं पहिलं सजेशन सर्वांना आहे की प्राइस जोपर्यंत या झोनमध्ये ट्रँगलमध्ये तर तुम्ही त्याला ट्रेडच करू नका, कारण फार व्होलेटाईल ऍक्ट करणार प्राइस. काल सुद्धा बघा प्राइस एकदम खाली आली नाही एकदम वर, सो ही व्होलेटिलिटी न पसण्यासारखी आहे. सो यामध्ये ट्रेड करणं थोडंसं रिस्कीच असणार आहे. सो याला अवॉइड केलं तर तेवढं चांगलं असेल. बट जरी कोणी रिस्क घेऊ शकतं आणि ह्या लो नंतर जर तुम्ही ट्रेड करताय, पुट बाय करताय किंवा शॉर्ट करताय तर छोट्याशा टार्गेटसाठीच तुम्ही या ठिकाणी पुट बाय केलं पाहिजे. तुम्ही जर क्वांटिटी ऍड करायची किंवा अग्रेसिव्हली तुम्ही शॉर्ट कधी करणार, खरं शॉर्ट कधी करणार, ज्यावेळी प्राइस खाली आली आणि ह्या लेवलला ब्रेक करेल 21,500 या लेवलला ब्रेक करून खाली जाईल त्यावेळी खरं तुम्ही थोडंसं अग्रेसिव्हली शॉर्ट या ठिकाणी करू शकता. बट याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत. चान्सेस जे दिसत आहेत ते वरच्या दिशेतच दिसत आहेत. सो आपल्याला ह्या लेवलचा ब्रेकआउट जसा दिसतोय तर तसं या ठिकाणी थोडंसं अलर्ट व्हायचं आहे वरच्या दिशेत. ओके, सो डेटा जरी आपण बघितला काय आपल्याला सांगतोय सध्या, सो ओपन इंटरेस्ट जे आहे ते सुद्धा जो पीसीआर आहे तो 0.8 आहे समथिंग असं. सो तुम्ही बघू शकता पीसीआर 0.8 आहे इथे, म्हणजे थोडंसं बुलिश आहे डेटा. ओके, 0.8 आहे तर थोडंसं जाताना काल थोडेसे लॉंग्स ऍड झालेले दिसत आहेत आपल्या मार्केटमध्ये. बट हा 21,700 ही जी स्ट्राईक प्राइस आहे ही टफ रेजिस्टन्स आहे सध्या मार्केटसाठी. ओके, सो 21,700 पार केल्यानंतरच जी मुवमेंट वरच्या दिशेत येणार आहे ती येऊ शकते. सो फर्स्ट ऑफ ऑल 21,700 पार झाली पाहिजे. बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टी थोडंसं एवढं बुलिश नाही आहे जेवढं निफ्टी स्ट्रॉंग दिसतंय. सो बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही ही ट्रेंड लाईन जी आहे यावरती लक्ष ठेवायचे. जसं इथे बँक निफ्टी 47,500 47,500च्या वर बँक निफ्टी सस्टेन करेल किंवा ट्रेड करायला सुरू करेल, क्लोज करेल, तर पहिलं टार्गेट जे असणार आहे ते 47,800 आणि त्यानंतर 48 असे दोन टार्गेट तुमची या ठिकाणी वरच्या दिशेत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये सुद्धा मिळू शकतात. सो अशा प्रकारे सर्व लेवल्स या ठिकाणी ड्रॉ करायचे आहे. आज फ्रायडे, सो आज तुम्ही यस थोडंसं आउट ऑफ द मनी किंवा ऍट द मनी सोबत ट्रेड करू शकता. बट हा प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट सोबत तुम्हाला ट्रेड करायचा आहे. सर्वांनी एन्जॉय करा आजचं ट्रेडिंग सेशन. भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.